नमस्कार. आज मी तुम्हाला वेट लॉस किंवा वजन कमी करण्यासाठी एक थालीपीठ दाखवणार आहे. हे थालीपीठ तुम्ही अगदी पोटभर खाऊ शकता आणि झटपट वजन कमी करू शकता. वेट लॉस करताना चिंता असते ती म्हणजे खूप खाल्ले की आपले वजन वाढेल. पण या थालीपीठाने अजिबात वजन वाढणार नाही, कारण हे थालीपीठ फायबरयुक्त आहे. आता थालीपीठ करण्यासाठी इथे मी मोड आलेले मूग आणि मटकी घेतलेली आहे 1 वाटी. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घालायची आहे. त्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी खूप आपल्याला घालायचं नाही. या मटकीमध्ये पाणी जास्त जर घातले तर याच्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त जाईल आणि वेट लॉससाठी हे थालीपीठ मदत करणार नाही. तर इथे मूग आणि मटकीची पेस्ट तयार झालेली आहे, ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता या पेस्टमध्ये आपल्याला काही पिठं घालायचे आहेत, परंतु पिठाचं प्रमाण अतिशय कमी घालायचं आहे. तर यामध्ये 2 चमचे बाजरीचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ, हे पिठं ग्लुटन फ्री आहे. त्यानंतर प्रोटीनसाठी घालणार आहोत 1 चमचा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ. आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. या थालीपीठाची चव वाढवण्यासाठी इथे मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा भरून तीळ घालायचे आहेत. वेट लॉससाठी तीळ खूप चांगले असतात. त्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे. आपण याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे, त्यामुळे ओवा थोडासा घालायचा आहे. नंतर धणे पावडर घालायचे आहे आणि हे सगळं मिक्स करून पाणी न घालता याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना जर हे बॅटर पातळ वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपण ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ 1-1 चमचा टाकू शकतो. तर याच्यामध्ये 1 चमचा बाजरीचं आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकणार आहे, कारण हे पीठ मला थोडंसं पातळ वाटत आहे. बरं, पीठ मळताना आपल्याला हे पीठ खूप घट्ट करायचं नाही. या थालीपीठामध्ये पिठाचं प्रमाण जास्त घेतल्यास ही थालीपीठं कडक होतात, त्यामुळे पिठाचं प्रमाण आपल्याला अगदी कमी घ्यायचं आहे आणि याचा गोळासुद्धा आपल्याला थोडासा सैलसरच बनवायचा आहे, म्हणजे थालीपीठ छान खुसखुशीत होतात. आता थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लोखंडाच्या तव्याचाच वापर करायचा आहे. तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यावर अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि हे तूप व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. आता या पिठामधीलच एक गोळा घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला थालीपीठ या तव्यावर थापून घ्यायचे आहे. हे थालीपीठ तुम्ही कपड्यावर सुद्धा थापू शकता. तर इथे मी तव्यावरच थापणार आहे. तुम्हाला जाड किंवा पातळ जसे हवे आहे तसे हे थालीपीठ तुम्ही बनवू शकता. आता थालीपीठ बनवताना हा गोळा तव्यावर टाकायचा आहे. हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापून झाल्यानंतर यावर आपल्याला तीळ घालायचे आहेत. तर तीळ घातल्यामुळे थालीपीठ दिसायला तर छानच दिसेल, परंतु थालीपीठाची पौष्टिकतासुद्धा वाढेल. हे थालीपीठ फक्त वेट लॉस करण्यासाठीच नाही, तर डायबिटीसच्या रुग्णांसाठी सुद्धा खूप छान आहे. या थालीपीठामुळे साखर किंवा शुगर नियंत्रणात राहते. तर आता या थालीपीठाला तीळ लावून झालेले आहेत. त्यानंतर या थालीपीठाच्या साईडने आपल्याला थोडंसं साजूक तूप सोडायचं आहे. बरेच जण वेट लॉस करताना तेलाचा आणि तुपाचा वापर टोटली बंद करतात. तर असे न करता थोडेसे तूप आहारात घ्यायला काही हरकत नाही, कारण थोड्याशा तुपामुळे वजन वाढत नाही. आता हे थालीपीठ आपण गॅसवर ठेवूयात आणि लहान गॅसवर दोन्ही साईडने खमंग हे भाजून घेऊयात. हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टला खाऊ शकता किंवा टिफिनला सुद्धा नेऊ शकता. या थालीपीठामुळे वजन तर कमी होतेच, शिवाय मधुमेही रुग्णांची साखरसुद्धा नियंत्रणात राहते. तर इथे आपले भरपूर पौष्टिक असे वजन कमी करणारे फायबरयुक्त थालीपीठ तयार झाले आहे. अशा प्रकारचे तुम्ही थालीपीठ नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.